नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सरकार जमा करणार आहेत. हे 3,000 रुपये आता नक्की कोणाला मिळणार, तर भरपूर जणांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत, काही जणांचे फॉर्म भरलेले सुद्धा नाही आहेत आणि काही रिव्ह्यूमध्ये आहेत, तर काही यामध्ये रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील, कोणाला लाभ या योजनेचा मिळणार आहे, तर यामध्ये सरकारने 2 अटी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ज्या काही आहेत या 2 अटी तुमच्या जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी या ठिकाणी मिळणार आहे. आता या 2 अटी नेमक्या कोणत्या आहेत ते समजून घेऊयात. पहिली अट आहे ती म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो 14 ऑगस्टपर्यंत किंवा 14 ऑगस्टच्या अगोदर ॲप्रूव्ह असायला पाहिजे, पूर्णतः मान्य त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याचा स्टेटस जो काही आहे तर तो ॲप्रूव्ड त्या ठिकाणी आपल्याला दिसायला पाहिजे. लक्षात ठेवा, सरकारने याची माहिती दिली आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत ॲप्रूव्ड असेल, म्हणजेच मंजूर झालेला असेल, तरच हे 3,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर त्याचे ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, रिव्ह्यूमध्ये आहेत, त्यांनी लक्षात ठेवा, जर तुमचा फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत मंजूर झाला नाही, ॲप्रूव्ह झाला नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जे काही त्रुटी असेल तर त्याची पूर्तता त्या ठिकाणी करायची आहे आणि आपला फॉर्म जो काही आहे तर तो ॲप्रूव्ह या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या अटीबद्दल जर बोलायचं झालं तर दुसरी अट, यावरती आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला होता, जो की तुम्ही आय बटनवरती या ठिकाणी पाहू शकता, की बाबा आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला जे काही आहे तर ते पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा जे काही आपले आधार आहेत, आता बरेच जणांना प्रश्न पडेल किंवा म्हणतील की जे काही आधार आहे आमचं बँकेला आम्ही दिलेलं होतं, आधार लिंकिंग झालेली आहे, परंतु जोपर्यंत तुमच्या आधारवरती जो काही तुमचा बँक सीडिंग स्टेटस आहे तिथं तुमचा ॲक्टिव्ह दिसत नाही, तोपर्यंत तुमचं जे काही आधार आहे त्या बँकेला त्या ठिकाणी सीडिंग झालेलं नाही आहे असं गृहीत धरलं जातं. तिथे तुम्ही पाहू शकता की आधार कार्ड हे कोणत्या बँकेला सीडिंग केलेलं आहे, म्हणजे जे काही पैसे येणार आहेत ते DBTच्या मार्फत येणार आहेत आणि DBT मार्फतच येतील. त्यामुळे जे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती की बँक सीडिंग स्टेटस जो काही आहे तो जर तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवत असेल आणि वरती ज्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल त्याच बँकेमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत, या योजनेचा जो काही लाभ आहे, लाभाचा हिस्सा आहे, म्हणजे 3,000 रुपये आहेत, तर ते 17 ऑगस्ट रोजी या ठिकाणी येतील. अन्यथा या ठिकाणी जर इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बँकेला जे काही DBT आहे, NPCI आहे, तर ते लिंक करून घेण्याची गरज आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की बाबा बँक या ठिकाणी दाखवते आम्हाला बँकेत पैसे नको आहे किंवा या बँकेत आम्हाला पैसे नको आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर जी काही दुसऱ्या बँकेत, ज्या बँकेत तुम्हाला या पैशाचा लाभ हवा आहे किंवा जे पैसे हवेत त्या बँकेचं नाव या ठिकाणी यायला हवं. मग त्यासाठी आपल्याला करायचं काय, तर त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. त्यांना सांगायचं की NPCIला आम्हाला DBTचे जे काही लाभ आहेत तर ते आम्हाला या अकाउंटमध्ये यायला हवेत आणि त्यांनी जे काही सांगितलेली कागदांची पूर्तता असेल किंवा प्रक्रिया असेल ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून जो काही आपला लाभ आहे तो आपल्या ऐच्छिक खात्यामध्ये येणार आहे. आणि जर त्या ठिकाणी आपलं इनॅक्टिव्ह दाखवत असेल, परत बँकेत जाऊन जर होत नसेल, तर लवकरात लवकर आपल्याला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं त्या ठिकाणी उघडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इनबिल्ट जे काही आपला आधार आहे तर ते ॲक्टिव्ह होऊन जातं आणि जे काही आपलं आधार आहे तर ते त्या बँक अकाउंटला सीडिंग होऊन जातं. आणि अतिशय सोपी पद्धत आहे. त्या ठिकाणी आपल्याला डिजिटल अकाउंट आपलं उघडलं जातं. आपल्याला पासबुक न देता एक ATM कार्डसारखं कार्ड त्या ठिकाणी देऊन आपलं जे काही आहे तर ते अकाउंट ओपन झालेलं असतं. तर अशा पद्धतीनं आपण जे काही आहे तर 14 ऑगस्ट अगोदर ह्या दोन्ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जो काही लाभाचा आपला हिस्सा आहे, जो काही लाभ आहे तर तो आपल्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या इतरही लाडक्या बहिणींना या योजनेची माहिती शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.